नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय चमचमीत कांद्याची भाजी। घरातील मोजक्या साहित्यात एकदम टेस्टी भाजी बनते, कोणीही सहज बनवू शकेल। त्यासाठी इथे मी अर्धा किलो कांदे घेतले आहेत। कांद्याचा मागचा पुढचा भाग कापून त्याची साल काढून घेतली। साल काढल्यानंतर गरज वाटली तर कांदा धुवून घेऊ शकता। त्यानंतर ह्याप्रमाणे कांदा उभा पातळ चिरून घेते, म्हणजे आपण बिर्याणीसाठी किंवा कांदा भाजीला जसा कांदा उभा चिरतो त्याप्रमाणे। सर्व कांदा चिरून झाला। हाताने कांदा जरा मोकळा करून घ्या। कांद्याची भाजी बनवण्यासाठी गॅसवर लोखंडी तवा तापायला ठेवून यात घालूया 2 पळी तेल। तेल जरा तापलं की यात घालूया उभा पातळ चिरलेला कांदा। 2-3 मिनिटं कांदा तेलावर छान परतून घ्यायचा। परतत असताना कांदा चमच्याने मोकळा करून घेते। यात मसाले आपण नंतर घालणार आहोत। मध्यम गॅसवर 2-3 मिनिटं परतलं। आता गॅस कमी करून थोडा वेळ झाकण देऊन शिजवते। 2 मिनिटांनंतर बघूया। कांदा मिक्स करून घ्यायचा। तेलावर परतून थोडा वेळ शिजला की मग कांदा जरा कमी होतो। आता यात घालूया पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा घरगुती मसाला, तेल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, चवीनुसार मीठ आणि 4-5 कढीपत्त्याची पानं घालूया। मसाल्यांवर अगदी थोडासा पाण्याचा हबका मारते, खूप जास्त पाणी घालायचं नाही, पाण्याचा फक्त हबका मारायचा। मिक्स करून घेऊया। कांद्याची आपण भाजी बनवतोय, त्यामुळे कांदा व्यवस्थित मऊ शिजला पाहिजे। त्यासाठी झाकण देऊन कमी गॅसवर आणखी थोडा वेळ शिजू द्यायचं। मसाले घालून 2 मिनिटं शिजवलं। आता यात घालूया थोडीशी कोथिंबीर आणि फक्त पाव चमचा गरम मसाला। ह्या भाजीत खूप जास्त मसाले लागत नाही, एवढ्याच साहित्यात एकदम चविष्ट भाजी तयार होते। कांदा अजून पूर्णपणे मऊ झाला नाहीये, त्यामुळे झाकण देऊन आणखी 1-2 मिनिटं शिजवते। ह्या भाजीत तेल जरा जास्त घालावं लागतं। कांद्याच्या भाजीत पाणी तसं लागतच नाही, पण अगदीच करपत असेल तर पाण्याचा थोडाफार शिंतोडा मारू शकता। एकूण 7 ते 8 मिनिटात कांदा मऊ शिजला की भाजी तयार। कुठल्याही भाकरीसोबत एक नंबर लागते, किंवा नुसत्या कोरड्या भातासोबत कालवून खाल्लं ना तरीही छानच लागतं। गॅस बंद केल्यानंतर 3-4 मिनिटं झाकून ठेवलं। आता कलर बघा किती सुंदर आलाय। ही भाजी गरमपेक्षा थंड जास्त छान लागते, त्यामुळे टिफिनलाही देऊ शकता। आमच्या मुलांना तर टिफिनलाही कांद्याची भाजी खूप आवडते। नक्की बनवून बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत।